बुलढाणा नगरपालिकेत आणि जिल्ह्यातील इतर पालिकांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बुलढाण्याहून मुंबईतील मंत्रालयापर्यंत पायी मोर्चा काढला आहे। किमान वेतनाच्या मागणीसह कंत्राटदारांकडून होणाऱ्या आर्थिक शोषणाचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे। कंत्राटदाराकडून सफाई कामगारांना केवळ 6 ते 7 हजार रुपये मानधन दिले जाते, तर त्यांच्याकडून 18,000 रुपयांच्या मानधनावर सह्या घेतल्या जात असल्याचा आरोप या कामगारांनी केलाय। या सर्व कंत्राटी कामगारांना कायद्यानुसार किमान वेतन देण्यात यावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। या मागण्या घेऊनच हे कामगार पायी मुंबईकडे रवाना झालेत। 4-5 दिवसांचा प्रवास करून मंत्रालयात पोहोचल्यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडणार आहेत। मुंबईला निघण्यापूर्वी या कामगारांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत जोरदार घोषणाबाजी केली। त्यांच्या या आंदोलनाला भाजप पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे। कंत्राटी सफाई कामगार यांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी मी 1 महिना पहिले आमरण उपोषण केलं होतं। तर आम्हाला पालकमंत्री महोदयांनी कलेक्टरला वारंवार सूचना दिल्या, पण कलेक्टर साहेबांनी आपल्या उडाउडीचे उत्तर देऊन आमच्या मागण्या मान्य नाही केल्या आणि आम्ही शासन परिपत्रकां GR-नुसार किमान वेतनाची मांग करत आहे। आम्हाला ठेकेदार पूर्ण जिल्ह्यात ठेकेदार जितके ठेकेदार कंत्राटी सफाई ठेकेदार 6 ते 7 हजार रुपये कोणी कॅश करतं, कोणी अकाउंट मध्ये टाकतं, पण GR-नुसार परिपत्रकानुसार 18,000 शासनाच्या GR-नुसार किमान वेतन आहे। तर आम्हाला ते किमान वेतन मिळालंच पाहिजे आणि 1 महिना झाला आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या। तर आम्ही मुंबई मंत्रालयासमोर मुख्यमंत्री महोदयांना भेटायला पायी आता निघत आहे। बुलढाणा नगर परिषद मध्ये तसेच बुलढाणा जिल्ह्यातील इतरही नगर परिषद मध्ये जे स्वच्छतेचे ठेके दिले जातात, त्या ठेकेदारांकडून जे कर्मचारी कामाला ठेवण्यात येतात त्यांना शासनाच्या वतीने किमान वेतन देणे हे नियमाप्रमाणे दिले गेले पाहिजे। पण ठेकेदारांची आरेरावी व अधिकाऱ्यांचे संगनमत करून यांना खोट्या वाउचरवर सह्या म्हणजे पूर्ण पेमेंटवर वाउचरवर सही घेऊन कमी वेतन देण्यात येते। या संदर्भात या सर्व कर्मचाऱ्यांनी कलेक्टर साहेबांना आज 1 महिन्याआधी निवेदन देण्यात आले होते। त्यावर कोणतीही कारवाई इथे दिसून येत नव्हती। त्यामुळे आम्ही त्यांच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्हा बुलढाणा शहर माननीय माजी आमदार विजयराजे शिंदे साहेब जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये त्यांना समर्थन देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे व ते आपले आज या मागण्या घेऊन शासनाच्या दरबारी आज इथून पायीवारी करत मुंबईला पोहोचणार आहे व आम्ही त्यांना पूर्ण समर्थन यावेळी देतो। बुलढाणा नगरपालिकेसह बुलढाणा जिल्ह्यातील इतरही नगरपालिकेतल्या अस्थायी कर्मचारी सफाई कर्मचारी यांचं आर्थिक शोषण इथले ठेकेदार करत आहे। त्यांना न्याय मिळण्याकरिता भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी 1 महिना आधी निवेदन दिल्यानंतरही त्यांच्या मागण्या न मान्य झाल्यामुळे येथील सर्व सफाई कर्मचारी पैदल हे मुंबईला निघालेले आहेत। त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे। त्यांच्या मागण्या आम्ही शासन दरबारी मांडणार आहोत आणि जे या मागे लपलेले अधिकारी असतील, प्रशासनाचे अधिकारी असतील आणि ठेकेदार असतील आणि काही राजकीय वरदहस्त असतील यांना हातकड्या टाकून त्यांना जेलमध्ये टाकण्यापर्यंतची आमची भूमिका आहे। त्यासाठी आम्ही यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी पाठीशी उभी आहे। NTV न्यूज मराठी बुलढाणा।